तर हा आहे माझा रूम. इथून मी एंटर केला त्याच्यानंतर हा बघा मस्त असा रूम आहे माझा. टी व्ही आहे समोर, फुल्ली सेंट्रलाइज AC, सर्व चांगलं आहे एकदम. टेलिफोन आहे, इंटरकॉम, माझे लगेजेस 2 लगेज एवढे आणलेत मोठे, बॅग, त्याच्यानंतर मग हा डेस्क. त्यानंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो रूममधून कसा व्ह्यू आहे तो. तर हा बघा हा व्ह्यू, कसे स्कायस्क्रॅपर्स आहेत एकदम मस्त मोठे मोठे, समोरच बिल्डिंग्स अशा. कार्सच कार, एवढ्या भारी भारी कार्स बघायला भेटतात नाही इथे, काय सांगू. असं वाटत होता की कुठल्या तरी मूवीचा सीन किंवा मूवी चालू आहे असा. तर आता जातो वॉशरूमकडे. बघा वॉशरूम पण किती क्लीन आणि मस्त आहे. खरोखर एक मला भारी फिलिंग आली. होम शॉवर एरिया, हे काही टॉयलेटरीज आहेत, टॉवेलचं सेट, त्यानंतर मग बॉडी लोशन, बॉडी वॉश सर्व. तर असा हा रूम माझा जो मला प्रोव्हाइड आहे फॉर 15 डेज. 15 डेजमध्ये इथे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. तर लंच अँड डिनर आम्हाला बाहेर करायला लागेल, तेच आम्ही करूच आणि तसे व्लॉग मग शूट करत राहू. तर नमस्कार फॅमिली, नमस्कार फ्रॉम UAE. तर सर्वांचा पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजचा आपला हा न्यू व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉग, तर ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स तसावाला व्लॉग आहे आपला हा आज. तर मी रिसेंटली शिफ्ट झालो आहे आता UAEला न्यू जॉबसाठी. तर तो जॉब कसला आहे काय ती मी नंतर त्या व्लॉग्समध्ये सांगीनच. तर आत्ताचे आपले सगळे व्लॉग्स होणार आहेत हे अबुधाबीवरून, कारण का मी आता अबुधाबीमध्ये आहे. तर बेसिकली हा व्लॉग बनवायचा रिझन म्हणजे मी जेव्हा इथे येत होतो, फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट, फर्स्ट इंटरनॅशनल डेस्टिनेशन होता. तर भरपूर काय काय मनामध्ये क्वेरीज होत्या. तर मी व्लॉग यूट्यूबवर सर्च करायचो की काय प्रोसेस आहे एअरपोर्टला आल्यावरती, कसं चेक इन करतात, काय बॅगेजचं हे आहे, सिक्युरिटी चेक. तर ते सर्व मी इथे माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, कारण का मराठीमध्ये व्लॉग एकच अवेलेबल होता. तर मग विचार केला की पुढे जर कोणा घरातल्यांना आपल्या सबस्क्रायबर्समधून कोणाला इथं यायचं असेल किंवा कुठेही इंटरनॅशनल फ्लाय करायचं असेल तर हा व्लॉग त्यांच्यासाठी खरोखर इम्पॉर्टंट ठरेल. आणि स्पेशल बोलायचं तर मी हा व्लॉग बनवतो आहे मानसीसाठी, कारण का मानसीला आता ट्रॅव्हल करायचं आहे एकटीला, चिवला घेऊन, नंतर मम्मी पप्पा पण सोबत. तर त्यांच्यासाठी हा गाईड व्लॉग मी बनवतो आहे. तर प्रोसेस पूर्ण मी एक्सप्लेन करणार आहे, थोडा लेंदी होईल व्लॉग, तर पूर्ण बघा. आणि जसं चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्लॉगला, शेअर करा व्लॉग जास्तीत जास्त, कारण का खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि बरीचशी मनातली भीती होती जी माझ्या मनात होती ती निघून जाणार आहे सर्वांच्याच मनातून. तर फर्स्ट जसा आपला तिकीट येतो, आपण तिकीट बुक करतो. माझ्या केसमध्ये मला तिकीट हा माझ्या कंपनीकडून आला होता, विजा मला कंपनीकडून आला होता. तर त्याचा एक सेपरेट व्लॉग, विजा कसा अप्लाय करतात काय ते मी इन्फॉर्मेशन घेईन आणि सर्च करीन आणि मी आपला व्लॉग बनवीन. तर आताच्या मी फक्त एअरपोर्टचा एक्सपिरियन्स सांगतो आपला, तिथून डिपार्चर ते इथला अरायवलपर्यंत. तर आपल्या तिकीटवरती आपला एक गेट मेन्शन असतो, कुठल्या गेटने आपल्याला एंटर व्हायचं आहे, आपला फ्लाईट नंबर असतो, सीट नंबर असतो. तर जसं का तिकीट भेटलं आणि आपण एअरपोर्टला आलो तर भरपूर गेट्स असतात, 1 2 3 4 5 6 7. तर माझा इंडिगोचा होता माझी एअरलाईन, तर 6 नंबर गेटनी एंट्री होती. तर जेव्हा आपण इनिशियली तिथे जातो, गेट नंबर 6ला अप्रोच करतो, तिथे CISFचा पर्सन असतो. CISFचा पर्सन आपल्याकडून आपलं तिकीट विचारतो, बारकोड स्कॅन होते, त्याच्यावर आपले डिटेल येतात. जर आपला पासपोर्ट चेक करतो, आपला फेस व्हेरीफाय करतात की आपणच नक्की आहोत, आणि तो झाला की आपण आपला लगेज घेऊन आतमध्ये जातो. जसं एंटर केला तर आपला एअरलाईन नक्की लक्षात ठेवा, माझा इंडिगो होता. तर 6 नंबर गेटनी मी जसा एंटर झालो, तर एंटर केल्या राईट हँड साईडला चेक इन काउंटर्स असतात, जिथे आपल्याला आपले बॅग जमा करायचे असतात, त्याच्यानंतर मग विजा वगैरे डिटेल्स द्यायचे असतात ते. तर राईट हँड साईडला डोमेस्टिक, त्याच्या अपोजिटलाच लेफ्ट हँड साईडला असतो इंटरनॅशनल चेक इन्स. तर तिथे आपण एकदा आतमध्ये गेलो की चेक इन काउंटरला जायचं असते. आपल्या ज्या बॅगेज आहेत, तर मला 30 kg लगेज अलाउड होता आणि 7 kg कॅबिन बॅग म्हणजे अलाउड होती. तर मी त्यांना माझे आपले बॅगेज तिथे दिले.
त्याच्यानंतर मग काउंटरला जो इंडिगोचा एक्झिक्युटिव्ह आहे किंवा तिथला जो स्टाफ आहे त्यांचा, ते आपले पासपोर्ट विचारतात, आपलं विजा कॉपी घेतात आणि तिथे आपल्याला भेटते आपली बोर्डिंग पास. मग आपल्या लगेजचा वजन पण तिथे डिस्प्ले होतो, ते आपल्या बॅगेजेसला टॅग करतात आणि ते टॅग आपल्या बोर्डिंग पासला असतात. तो प्रोसेस झाला की तिकडनं आपण बोर्डिंग पास घेऊन जातो थोडा पुढे राईट साईडला. तिथून मग आपण पुढे जातो सिक्युरिटी चेकसाठी. तर मग तिकडे गेल्यावरती एक काउंटर येतात, छोटे छोटे गेट्स असतात, तिथे आपला परत बोर्डिंग पास स्कॅन करायची आणि तिकडनं आपण सिक्युरिटी चेकला जातो. सिक्युरिटी चेकच्या इथं पण थोडी लाईन असते, कारण का सर्वांसाठी कंपल्सरी आहे. तर सिक्युरिटी चेकमध्ये जेवढे पण आपल्याकडे इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत, मोबाईल झाला, कॅमेरा झाला, स्मार्ट वॉच झाला, त्याच्यानंतर मग आपला वॉलेट, बेल्ट असं तो बेल्ट, कॉईन्स असतील तर कॉईन्स, आपल्याकडे स्टील किंवा मेटल रिलेटेड काहीच नाही पाहिजे. आणि काही काही गोष्टी रेस्ट्रिक्टेड आहेत, ते माईट बी वेबसाईटवरती अवेलेबल आहेतच. जसं की नॉर्मल बोला नाईफ, नेल कटर, सीझर्स हे अलाउड नाही आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कोकोनट, नारळ, खोबरा हे अलाउड नाही आहे फ्लाईटमध्ये. सो जर असेल तर कॅरी करू नका अजिबात. सिक्युरिटी चेकच्या वेळी आपले जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते एका ट्रेमध्ये आपण काढतो. CSF पर्सन तिथे असते किंवा ग्राउंड स्टाफ असतो असिस्ट करायला. तिथून मग आपला बॅगेज पण असेल, छोटासा जो कॅबिन बॅगेज आहे तो पण स्कॅनिंग होते तिकडे आणि डीप स्कॅन होते. हा खरोखर म्हणजे सिक्युरिटी चेक भरपूर काय बोलतात त्याला, असा डीप चेक होतो तिथे, कारण का प्रोहिबिटेड एरिया आहे, रेस्ट्रिक्टेड एरिया आहे, तर काय काय वस्तू नाही जायला पाहिजेत तशा. तर त्यांना कॉपरेट करा CSF स्टाफला तिथे. तिकडच्या तर मग आपण समोर एक पर्सन असतो, तो मेटल डिटेक्टरने आपल्याला CSFचा पर्सन तो पूर्ण स्कॅन करतो. त्याच्यानंतर मग आपण जर ऑल क्लिअर असेल तर मग पुढे जातो. मग आपल्या ज्या बिलॉंगिंग्स आपण ठेवल्या होत्या, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे आणि बॅग, ते आपण कलेक्ट करतो. तिथून आपण त्याच्यानंतर पुढे जातो इमिग्रेशनसाठी. इमिग्रेशनच्या इथे भरपूर लाईन असते. मला अराऊंड 40-45 मिनिट्स गेले इमिग्रेशनच्या लाईनमध्ये. इमिग्रेशनच्या लाईनमध्ये आपल्याला आपला पासपोर्ट, बोर्डिंग पास, विजा हे रेडी ठेवायचं आहे हातामध्ये. विजाची कॉपी, सॉफ्ट कॉपी पण चालते, विजाची कॉपी जवळ ठेवाच, हार्ड कॉपीज ठेवा मोस्टली तरी. आणि जो इमिग्रेशन ऑफिसर आहे तो गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा, इंडियन एम्बॅसीचा. तर मग तिथे ते विचारतात बेसिक क्वेश्चन. जसं मला त्यांनी विचारला की फर्स्ट टाईम व्हिजिट करता का इंटरनॅशनल, बरं हो, कशासाठी चाललेत, तर जॉबसाठी चाललो आहे. आणि मग फायनल डेस्टिनेशन काय असेल, बरं अबुधाबी आहे सध्या, मग तिथून हॉटेलवरती माझा स्टे आहे जो मला कंपनीने बुक केला आहे. तर हे 3 बेसिक क्वेश्चन मला विचारले. काय विचारू शकतात, कधी नाही विचारत, बट माझ्या केसमध्ये जे विचारले ते मी सांगतो तुम्हाला. ते विचारले. त्याच्यानंतर मग मी एकदा का इमिग्रेशन क्लिअर झाला का आपल्या पासपोर्टवरती आपला इंडियन इमिग्रेशन ऑफिसचा स्टॅम्प लागतो, तो घेऊन कनेक्ट करून आपण मग त्याच्या बाजूलाच एक गेट असते, तिकडनंच आपल्याला पुढे एंटर करायचं असते. एंटर केल्या केल्या आपल्याला येतो ड्युटी फ्री एरिया. आणि मुंबईचा आपला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हा वर्ल्डच्या बेस्ट एअरपोर्ट्समधला आहे. तर एक्सप्लोर करता येतं भरपूर. टाईम असेल तर एक्सप्लोर करा. ऑर एल्स तुम्ही एंटर केल्या केल्या मोठ्या LED असतात, तिथे आपला एअरलाईन कोणती आहे ती, फ्लाईट डिटेल्स, फ्लाईटचं टायमिंग आणि बोर्डिंग स्टेटस हे डिस्प्ले असतात. तर ते डिस्प्ले नक्की चेक करा प्रॉपर की तुमचा फ्लाईट ऑन टाईम आहे, डिले झाला आहे काय ते. आणि मग त्याच्यावरती गेट मेन्शन असतो, कुठल्या गेटने आपला अप्रोच करायचा आहे तो. जसा आपण मेन गेटला येतो बाहेर एंटर करताना, तसाच आतमध्ये गेल्यावरती गेट मेन्शन असतात. आणि ते गेट कधी कधी चेंज पण होतात, तर ते लक्षात ठेवा की कुठल्या गेटने आपल्याला एंटर करतायत. तर माझ्या केसमध्ये 70 होता पहिला गेट नंबर, तर मी 70च्या प्रमाणे चालू होतं पुढे. बट आमचा फ्लाईट डिले झाला अनसर्टन कन्सर्टमध्ये. त्यांनी सांगितलं की ट्रॅफिक भरपूर आहे, कंजेशन आहे आज त्याच्यामुळे. तर 2215चा फ्लाईट होता माझा, तो 2320ला झाला. तर मग आम्ही पुन्हा एकदा चेक केला स्टेटस. त्या काउंटरला 70ला पोहोचलो, तिथे विचारला की अशी फ्लाईट आहे. तर त्यांनी सांगितलं की स्क्रीन चेक करा, फ्लाईट टायमिंग चेंज झालेत. तर मग चेक केल्यावर तिथे होता की फर्स्ट टाईम काय होता 2215 अँड नाव करंट स्टेटस 2320 असा. तर तेव्हा आमचा गेट पण चेंज झाला. 70 होता आधी, तो झाला 68B. तर मग पुढे आम्ही तिकडेच वेटिंग काउंटर्स भरपूर असतात, वेटिंग चेअर्स वगैरे असतात, त्या वेटिंग एरियामध्ये बसलो होतो आम्ही. मी आणि ॲक्च्युली आम्ही म्हणजे मी माझा पार्टनर पण सोबत आहे. PSAला आम्ही सोबत होतो लास्ट कंपनीमध्ये. तर मग आम्ही दोघं सोबत ट्रॅव्हल केला, दोघांचा फ्लाईट सेमच होता. मग तिकडून आपण बोर्डिंग स्टार्ट होते. बोर्डिंगच्या वेळी पण आपला पासपोर्ट आणि बोर्डिंग पास या 2 इम्पॉर्टंट गोष्ट आहेत की ते फ्लाईट क्रू जो असते ग्राउंड स्टाफ इंडिगो एअरलाईनचा, ते त्याच्यानंतर मग बोर्डिंग पासमधला एक पार्ट असते तो ते लोक टिअर ऑफ करून त्यांच्याकडे ठेवतात. आणि मग तिथून आपण पुढे जातो. बोर्ड केल्यावरती
गेल्या फ्लाईटच्या याच्यामध्येच असं आपल्या हेल्पसाठी एअर हॉस्टेसेस असतातच. मग ते आपल्या असेच करतात कुठली सीट नंबर आहे, आणि वरती गेल्यावरती सीट जसं आहे सीटच्या वरतीच नंबर मेन्शन असतात ABC, त्याच्यानंतर DEF. तर मग अशा सिक्वेन्समध्ये 3 सीट होत्या. आमचा होता एअरबस A320, जो की मोस्ट कॉमन एअरक्राफ्ट आहे आपल्या सेक्टरमध्ये, एअरलाईन सेक्टरमध्ये. तर तो होता आमचा. आणि माझ्या केसमध्ये 31B सीट होती माझी, लास्ट एकदम. तर मग एक फॅमिली होती, मराठी फॅमिलीज मला भेटली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र आहोत 5-6 जण, तर तुम्ही एक्सचेंज कराल का? तर मला एक्सचेंज भेटला सीट 1E. तर फर्स्ट एक लास्ट होती ती फर्स्ट झाली. 1E सेंटर सीट होती माझी. तरी पण एक बऱ्यापैकी विंडोचा व्ह्यू मला होता. तो छोटासा मी एक मोबाईलमधून काढला आहे, तो मी टाकीनच आपल्या कॉर्नरमध्ये इथे असेल. तर मग एकदा फ्लाईट झाला की आपला अनाऊन्समेंट होते की आपला फ्लाईट ऑन टाईम आहे किंवा अजून डिले होणार आहे. मग आमचा सांगितलं कॅप्टननी की थोडा डिले आहे कंजेशनमुळे. मग त्याच्यानंतर 2 hour 30 minutesचा ट्रॅव्हल होता टोटल, मुंबई टू अबुधाबी, टर्मिनल A, अबुधाबीचं टर्मिनल Aसाठी. मग तिकडून आम्ही ते सांगतात की आपला फ्लाईट आता टेक ऑफ होणार आहे, किती सी लेवल अबाव मीटर आपण आहोत, किती स्पीड असेल आपली, कधी पोचू तिथे एक्झॅक्ट. आणि रात्री टाईम होता तर मी झोपलो, मी पण थोडीशी झोप काढली तिथे. अराऊंड ऑन टाईमच आम्ही इथे टर्मिनल Aला अबुधाबीला ऑन टाईम पोहोचलो. हाफ ॲन आवर प्रायोर एक अनाऊन्समेंट होते की आता आपण पोचणार आहोत असा. आणि फ्लाईटच्या स्टार्टलाच एअर हॉस्टेसेस आपल्याला थोडा गाईड करतात, बेसिक डिटेल्स, जसं की सीट बेल्ट कसा लावायचा, अनलॉक कसा करायचा, त्याच्यानंतर मग ऑक्सिजनची कधी लेवल कमी झाली, म्हणजे ते झालं तर त्याच्या मग ऑक्सिजन मास्क कसा पडतो, तो कसा यूज करायचा, सपोज कधी इमर्जन्सी लँडिंग करावी लागली सीमध्ये, पाण्यामध्ये, तर मग लाईफ जॅकेट येतात, ते कसे ब्लो करायचे. हे सर्व बेसिक डिटेल आहेत, एव्हरी टाईम एक्सप्लेन केलंच जातं आणि ते नॉर्मल आहे. तर मग ते सगळे त्यांचे जसे की सांगतात एक प्रॉपर हे ते फॉलो करा. आणि जर झालंच तर बट सीट बेल्ट तर मॅन्डेटरीच आहे सर्वांना, तो का लावायचा आहे. आणि त्याची अनाऊन्समेंट 2दा-3दा होतेच. एकदा आपण लँड होणार आहोत तेव्हा पण आपल्याला हाफ ॲन आवर आधी सांगतात. मग आपण एकदा लँड झालो की परत आपल्याला तिकडून एंटर करायचं आहे टर्मिनल Aला. तसंच एरिया आहे आणि एंटर केल्या एअरपोर्ट एंटर केल्या मोठ्या साईन बोर्ड्स असतात आणि तिकडे असतात अरायवल्स म्हणून. तर त्याला फॉलो करत जायचं आहे, आपल्याला चालायचं आहे, थोडं चालावं लागतं. आणि ते चालत गेलो पुढे का मग तिथे पण इमिग्रेशन आहे इथला, म्हणजे अबुधाबीचा इमिग्रेशन त्यांचं. तर इमिग्रेशनला इथे पण आम्हाला ऑलमोस्ट 30-40 मिनिट्स गेले, कारण का भरपूर रश होती. आणि तिथे इमिग्रेशनला गेल्यावरती सेम आपले पासपोर्ट घेतात, एक छोटा कॅम असतो, त्याचा आपल्या कॅममध्ये फोटो काढतात. त्याच्यानंतर मग एक खाली एक छोटी मशीन असते, तिथं आपल्याला आपले फिंगर्स, राईट हँड फिंगर्स स्कॅन करायला सांगतात, ते स्कॅन करायचं आहे. आणि तिथे तर मला काही जास्त इमिग्रेशन ऑफिसने विचारला नाही. इथे पासपोर्ट घेतला, विजा बघितला, स्टॅम्प केला आणि इथे पण आपल्या पासपोर्टवरती बॅक पेजला UAE एम्बेसीचा, UAE इमिग्रेशन ऑफिसचा एक स्टॅम्प असतो, तो स्टॅम्प बसला आणि गुड टू गो. तिथे पण एक बाजूलाच गेट आहे, तिकडनं गेल्यावरती राहिला आपला लगेजचा पार्ट. तर लगेजच्या पार्टमध्ये फ्लाईट जेव्हा आपली लँड होते इथे तेव्हा ते अनाऊन्स करतात की या फ्लाईटचे कुठल्या बेल्टवरती आपले बॅगेज असतात, ते बेल्ट बोलतात. 1, 2, 3, 4, 5 जसे गेट्स असतात तसे बेल्ट्स असतात. तर मग आणि जसं आपलं इमिग्रेशन झाला की इमिग्रेशनच्या वरच समोरच मोठे स्क्रीन्स असतात, त्या स्क्रीन्सवरती मोठ्या स्क्रीन्स आहेत, त्याच्यावर पण असते फ्लाईट डिटेल्स असतात, म्हणजे इंडिगो एअरलाईन, फ्लाईट कोणती आहे ती, फ्लाईट नंबर आणि ते बॅगचा स्टेटस. जर बॅग डिलिव्हर झाली तर बॅग्स डिलिव्हर्ड, किंवा जर बॅग यायचं असेल तर पेंडिंग असं येतं. तर आमच्या केसमध्ये जेव्हा आम्हाला अर्धा तास गेला त्यामुळे बॅग्स म्हणजे डिलिव्हर झाल्या होत्या आणि बेल्टवरती फिरत होत्या. बेल्ट नंबर 3वरती बॅग्स आल्या होत्या माझ्या. तर मग त्या बॅग्स झाल्या आणि एक कॉल आला होता मध्येच. तर त्या बॅग्स आल्या होत्या आणि त्या बॅगेस मग आम्ही कलेक्ट केल्या. त्याच्यानंतर मग आमचा नेम प्लेट घेऊन एक आम्हाला पिकअप करायला एक माणूस होता, आमच्या HRने सर्व अरेंज केला होता प्रॉपर. आणि मग एअरपोर्टला बाहेर गेलो आम्ही आणि तिकडून टॅक्सी पण अरेंज होती. लेक्सस आल्या होती आम्हाला दोघांसाठी, वेगळी 2 लेक्सस आल्या होत्या, ज्यांनी आम्हाला इथे अबुधाबीला एका हॉटेलवरती आमचा स्टे आहे कॉप्थ्रॉन म्हणून, कॉप्थ्रॉन डाऊन टाईम, तिथे आम्हाला आणलं. आणि मग आम्ही सकाळी 4ला इथे चेक इन केला, रेस्ट केला कालचा दिवस. आणि विचार केला मी की थोडा गाईडनेस, एक व्हिडिओ पाहिजेच, कारण का उद्या मानसी, म्हणजे उद्याच नाही बट मानसी इन फ्युचर येणारच आहे लवकर, मम्मी पप्पा येतील, तर त्यांच्यासाठी हा गाईड व्हिडिओ. तर विचार केला की त्यांना सांगण्यापेक्षा एक व्लॉगच बनवतं जो सर्वांसाठी इम्पॉर्टंट असेल. तर हे होते थोडेसे स्टेप्स, जी भीती आपल्याला असते फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी.
तर मग ती भीती मनातून आय होप निघून जाईल तुम्हाला सर्वांचीच. तर हा व्लॉग नक्की बघा व्लॉग, आणि असेच व्लॉग्स आता अबुधाबीवरून जिथे जिथे फोटोग्राफी अलाउड असेल ते मी ट्राय करेन कॅप्चर करायला, कारण का आपला इंडियासारखा नाही आहे, कारण खूप रेस्ट्रिक्शन आहेत. कारण का मी जसं काल आम्ही थोडासा सिटीच्या फिरायला निघलो होतो, डिसिप्लिन्ड सिटी आहे, क्लीन सिटी आहे एकदम, बट ह्युमिडिटी भरपूर आहे. नॉर्मल टेम्परेचरच 35 अबाव असतोच. काल दुपारी 42 वगैरे टेम्परेचर इथे होता, आणि 2 महिन्यापूर्वी जसं दादा आहे त्यांनी सांगितलं की 48-50 पण टेम्परेचर गेला होता, कारण का खूप ह्युमिडिटी आहे इथे. तर आता आज संडे आहे इथे, तर इथे पण तर मग 1 सप्टेंबर तर आम्ही संध्याकाळी निघणार आहोत. आता मी सकाळी हा व्लॉग शूट करतो आहे आणि आत्ताच लगेच अपलोड करीन पण. तर व्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेअर करा जास्तीत जास्त व्लॉग, कारण का फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताय आणि हा व्लॉग पाहिजेच असं होईल. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. धन्यवाद.